शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेलं होतं। या पुस्तकाला आता 22 वर्ष होत आहेत आणि या 22 वर्षानंतर या पुस्तकाच्या संदर्भाने प्रकाशक अर्थात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने माफी मागितलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? उदयनराजे भोसले आणि संभाजी महाराज त्यासोबतच महाराष्ट्रातील पूर्ण जनता याची माफी हे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने का मागितली? जेम्स लेन यांनी नेमकं हे पुस्तक कशा संदर्भात लिहिलेलं होतं? शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये नेमकं काय होतं? या पुस्तकात काय अशी बदनामी करण्यात आलेली होती शिवरायांची आणि मा जिजाऊंची? या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। नेमकं हे पुस्तक काय होतं? या पुस्तकाला कोणी सहकार्य केलं? त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय राजकारण झालं? अगदी बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा इकडे शरद पवार साहेब असतील, प्रवीण गायकवाड असतील, अशा अनेक नेत्यांनी या खरं तर या वादामध्ये उडी घेतलेली होती आणि नेमकं काय झालं, राज ठाकरेंची भूमिका काय होती, या सर्वांची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे असे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो, शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेलं होतं। आणि मग हे जेम्स लेन नेमके कोण आहेत? जेम्स लेन हे खरं तर अमेरिकेतील विद्यापीठामध्ये इतिहासाचे आणि धर्मशास्त्राचे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं 2003 म्हणजे 13 फेब्रुवारी 2003 ला यांनी पुस्तक लिहिलं। या पुस्तकामध्ये खरं तर पेज नंबर 31 असेल, 34, 33, 39 आणि 91 आणि 92 या पेजवरती शिवरायांच्या जन्माच्या संदर्भाने, जिजाऊंच्या चारित्र्याच्या संदर्भाने लिखाण केलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त विधानं केलेली आहेत आणि मा जिजाऊंची आणि छत्रपती शिवरायांची बदनामी त्या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या पुस्तकाच्या संदर्भाने छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला, त्या प्रेसला, प्रकाशक संस्थेला पत्र पाठवलेलं होतं। त्या पत्राचं उत्तर 22 वर्षानंतर मिळालेलं आहे आणि 22 वर्षानंतर बिनशर्तपणे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने उदयनराजे भोसले सह सर्व समाजाची माफी मागितलेली आहे। ही माफी मागितल्यानंतर आपण पाहतो की या पुस्तकावर अनेक वेळा राजकारण झालं। पुणेमध्ये हिंसक वळणही या घटनेला लागलेलं होतं। महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड सह अनेक पुरोगामी संघटनांनी खरं तर या संदर्भाने अनेक मोर्चे काढले, हिंसक आंदोलने केली आणि याच्यातच आपल्या सर्वांना माहित असेल की भांडारकर संस्थेवर देखील हल्ला झालेला होता। आता भांडारकर 22 वर्षानंतर माफी मागितली खरी, परंतु या पुस्तकाचं प्रकाशन असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ही माफी जरी मागितली असली तरी आजही त्या घटना ज्या आहेत त्या ताज्या आहेत। जेम्स लेन यांनी लिहिलेले हे पुस्तक, त्यामुळे भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर केलेला हल्ला आणि या हल्ल्यातून हिंसक वळण लागलेलं होतं। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये 22 वर्षापूर्वी मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वादही उभा राहिलेला होता आणि त्या वादामध्ये अनेक नेत्यांनी देखील उडी टाकलेली होती। या पुस्तकावर विलासराव देशमुख यांनी बंदी घातलेली होती आणि आबा अर्थात आर पाटील यांनी या पुस्तकाच्या संदर्भाने आणि याला प्रचाराचा मुद्दा देखील त्या काळात केलेला होता आणि आपल्या सर्वांना माहितच आहे 2003-04 दरम्यान या पुस्तकावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, सामाजिक तेढही निर्माण झालं। अनेक ठिकाणी आपण पाहतोय की वादही झाले आणि अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील या घटनेला लागलेले होते। यामध्ये अनेकांनी बाबासाहेब पुरंदरे ज्यांना 2015 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्या पुरस्काराला देखील अनेक संघटनांनी विरोध केला। त्यामध्ये विशेषतः संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी जेम्स लेन यांना मदत केलेली आहे म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नये, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाबतीत आपण विचार करायला गेलं तर त्यांनी या पुस्तकावर कधीच जाहीर आपली भूमिका व्यक्त केली नाही। त्यांनी त्यांच्या भूमिकावर ठाम राहिले आणि शिवचरित्र त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या पद्धतीने ते आधी मांडत होते त्या पद्धतीने त्यांनी शिवचरित्र महाराष्ट्रातल्या अनेकांच्या घराघरामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं। त्यांनी ते या वादामध्ये पडले नाही, परंतु त्यांना या वादामध्ये घेऊन ओढण्याचा किंवा घेऊन येण्याचा प्रयत्न अनेक वेळा अनेक लेखकांकडून झाला, परंतु त्यांनी शेवटपर्यंत या पुस्तकावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी केलेली विधाने आणि त्या लेखकांना ज्यांनी मदत केली अशांच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहत आहेत असा आरोप देखील संभाजी ब्रिगेडने केला होता।
त्या आरोपातून अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली होती. त्यांना अनेक ठिकाणी त्यांच्या संदर्भाने निवेदन देखील देण्यात आलेले होते. एकूणच काय तर त्या पुस्तकावर बंदी त्या काळामध्ये विलासराव देशमुख यांनी घातलेली होती, परंतु छत्रपती शिवरायांचा आणि मा जिजाऊंची झालेली बदनामी खरं तर या पुस्तकाने महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजवलेली होती. एकूणच काय तर आपल्याला सांगता येतं की शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकाचे लेखक जेम्स लेन यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून ते पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्या काळामध्ये उदयनराजे भोसले यांनी त्यांना तसं पत्र पाठवलेलं होतं. त्या पत्राला उत्तर आता 22 वर्षानंतर आलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय कोणत्याही इतिहासाची जी साधनं असतात, इतिहासाचे साधनं आजचे जी साधनं आहेत ती उद्याच्या पिढीला खरं तर ते पुरावे म्हणून उभे राहतात. आणि हे जे पुस्तक निर्माण केलं होतं ते पुस्तक महाराष्ट्रातल्याच काही लोकांनी त्यांना मदत केली होती असा आरोप वारंवार संभाजी ब्रिगेडकडनं होत होता. आजही तो आरोप होतोय. तर या पुस्तकाचे उद्या दाखले खरं तर येणारा समाज देईल म्हणून त्या संदर्भाने झालेली बदनामी वेळीच संभाजी ब्रिगेड आणि अनेक पुरोगामी संघटनांनी ते ओळखलं आणि त्या संदर्भामध्ये मोर्चे देखील निघाले आणि भांडारकर प्राच्य विद्या संस्थेतल्या काही लोकांनीच ही वादग्रस्त माहिती दिली म्हणून भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला देखील केला होता. याला हिंसक वळण लागलेलं होतं. परंतु आपण पाहतोय की महापुरुष कोणताही असो त्या महापुरुषाच्या बदनामीची पुस्तकं अनेक वेळा मार्केटमध्ये येत असतात. ती वादग्रस्त पुस्तके हे जाणीवपूर्वक येत असतात कारण त्या संदर्भाने राजकारण करायचं असतं. परंतु त्या पुस्तकाच्या संदर्भाने राजकारण करणारे राजकारण करतात, परंतु याचा फटका मात्र इतिहासाला आणि एकूणच इथल्या पुरोगामी विचाराला बसत असतो. त्यासोबत त्याचं राजकीय भांडवल केल्यामुळे समाजामध्ये अनेक वेळा तेढ निर्माण होतं. नेमकं या पुस्तकानं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकानं जवळपास 2003च्या दरम्यान तेच केलं होतं आणि 4च्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की या पुस्तकाच्या संदर्भाने अनेकांनी प्रचारात देखील या मुद्द्याला समोर आणलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा हे वातावरण देखील निर्माण झालं होतं. आपल्याला सांगता येते की 2003ला पाठवलेल्या पत्राला खरं तर माफीनामा आता लिहून दिलेला आहे. राज ठाकरे असतील, विलासराव देशमुख असतील, शरद पवार असतील, या सर्वांनी या पुस्तकाच्या संदर्भाने आपली मतं व्यक्त केली होती. परंतु राज ठाकरे यांनी भांडारकर संस्थेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात काही विधानं केली होती, त्यामुळे त्यांच्यावर आरोप देखील अनेक वेळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले होते. एकूणच काय तर या पुस्तकावर आता बंदी तर आहेच, परंतु त्यासोबत आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जाहीर माफी देखील मागितलेली आहे. 22 वर्षानंतर का होईना, परंतु ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ती माफी मागायला भाग पाडलं किंवा माफी त्यांना मागावी लागली कारण त्या पुस्तकातील जे काही संदर्भ होते ते संदर्भ तथ्यहीन होते, जिजाऊंची बदनामी करणारे होते आणि या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापलेलं होतं त्यानंतरचा जो काही इतिहास आहे आपल्या सर्वांना माहितच आहे. एकूणच काय तर कोणत्याही महापुरुषाची बदनामी करणं किंवा त्यांच्यावर वादग्रस्त पुस्तक लिहिणं, तथ्यहीन पुस्तकं लिहिणं, कुठलाही संदर्भ न देणं आणि ऐकीव माहितीवर पुस्तकं लिहिणे हे खरं तर आजच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या लोकांसारखंच ते वातावरण आपल्याकडं त्या काळामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी निर्माण केलेलं होतं. याचा खरं तर शोकांतिका आपल्याला म्हणावी लागेल आणि महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी त्यांचं समर्थन करणं ही त्याहूनही जास्त शोकांतिका आहे. एकूणच काय तर या पुस्तकावर बंदी आणलेली होती, ती बंदी कायम आहे आणि त्यासोबत आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने माफी देखील मागितलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने शिवप्रेमींचा हा विजय समजला जातोय. एकूणच काय तर शिवाजी हिंदू किंग इन